पहिल्या अंघोळीच काय होतं ते तुम्ही बघून घ्या जरा वेगळं. पहिले दिवाळी सुरुवात झाली की पहिल्या आंघोळी दिवशी देवाला आंघोळ अभ्यंग स्नान वगैरे घालून घेतात आणि आज देवाची घटस्थापना होती. सकाळी देवाला अभ्यंग स्नान घालून नंतर देवाची घटस्थापना इथं होती. 12 दिवस आमच्यातली मुलं उभा राहतात. उभे उपवास म्हणतात त्याला. म्हणजे धर्तीवरून आपला पाय एक उचलायचा नाही, एक वरती ठेवून तुम्ही झोपू शकता. जेवताना सुद्धा उभं राहून जेवायचं. म्हणजे करेक्ट 12 दिवस खाली अजिबात बसायचं नाही. राम राम मंडळी, मी ऋषिकेश सुरेश देशमुख म्हणजेच तुमचा ब्लॉगर ऋषा. नाथ महाराज, मी आकाश उमाकांत गुरु म्हणजे श्री सिद्धनाथ मंदिराचा पुजारी आणि शाळा प्रत्येकाच्या आठवणीतला नाग्याभाई. तर जसं की आम्ही पहिला व्हिडिओ टाकला, आपण इंट्रोडक्शन दिलं होतं नाथ महाराज सिरीजमध्ये. आम्ही तुम्हाला पूर्ण दिवाळीतल्या जे काही उत्सव होते त्याची माहिती देणार आहे. तर आज आपण दुसरा व्हिडिओ टाकतोय, त्यामध्ये तुम्हाला पहिली आंघोळ आणि दुसरी आंघोळ म्हणजेच पाडवा आणि त्या दिवशी होणारी घटस्थापना आणि त्या दिवशी मेन म्हणजे नाथ महाराजांचे उपास चालू होते सिद्धनाथाची, तर त्याची माहिती पण आपण आकाशकडून घेणार आहे. तुम्हाला मी आता पहिल्या आंघोळीला सिद्धनाथाच्या मंदिरात काय काय कार्यक्रम होतो ते तुम्हाला दाखवतो. नाथ महाराज, प्रथमतः सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. जसं की आपण सांगितलेलं की आपले इथून पुढचे म्हणजे दिवाळीचे सगळे जे आंघोळी असतात किंवा नाथ महाराजांचे जे कार्यक्रम असतात म्हणजे की घटस्थापना, त्याच्यानंतर रथ उत्सव, विवाह सोहळा, जन्मोत्सव, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आज आपल्या दीपावलीचा आंघोळीचा पहिला दिवस आहे. जसं की आपण आपल्या घरामध्ये आंघोळ करतो दीपावलीची, त्याच प्रकारे सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांची जे सालकरी असतात ते आंघोळ घातली जाते. आणि जसा आपला विधी असतो म्हणजे आपला जसा कार्यक्रम असतो त्या स्वरूपात आपल्या सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीचा असतो. मसवड मधील सर्व भाविक जे की सकाळी आंघोळ झाल्या पहिल्यांदा नाथ महाराज आणि जोगेश्वरी देवीचं दर्शन घेतात आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात करतात. म्हणजे की नाथ मंदिरामध्ये पहिल्यांदा फटाकड्या वाजवल्या जातात आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक भाविक आपल्या घरापाशी जाऊन वाजवतो. तर या व्हिडिओमध्ये आपण आजची जी म्हणजे पहिला दिवस आहे आंघोळीचा दीपावलीचा, आपल्या त्या दिवसाची सगळी माहिती आणि सगळे व्हिडिओ आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, इंस्टाला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि बेल आयकॉन चालू करा म्हणजे आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल आणि असाच सपोर्ट करत राहा. नाथ महाराज, जसं की आपण सांगितलं की दिवाळीचे जे दिवस आहेत पहिली आंघोळ आहे, आपण सगळ्या गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि आज आंघोळीचा दिवाळीचा पहिला दिवस. जसं की आपल्याला आंघोळ घातली जाते, प्रत्येक गोष्ट आपण सणाची जशी साजरी करतो तशीच आपल्या सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी या दोघांची पण केली जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये त्या सगळ्या गोष्टी आपण दाखवणार आहे. तर आता तुम्ही पहिली आंघोळीचं वातावरण बघितलं सिद्धनाथ मंदिरात कसं होतं. तर आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे पाडवा आणि पाडव्या दिवशी होणारी घटस्थापना. सकाळी 5:30-6च्या आसपास घटस्थापना झाली तर त्याच्याविषयी आपण आपले सिद्धनाथाचे सालकरी यांच्याकडून आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं. तर रामराम मंडळी, मी तुमचा ब्लॉगर ऋषा आणि आज आपण सिद्धनाथाच्या मंदिरात जे गट स्थापन झाले त्याविषयी थोडी माहिती घेणार आहे. तर आपले सिद्धनाथाचे पुजारी सालकरी त्यांच्याकडून आपण दिवाळीमध्ये जे गट बसतात त्याची माहिती काय असते. पहिले दिवाळी सुरुवात झाली की पहिल्या आंघोळी दिवशी देवाला आंघोळ अभ्यंग स्नान वगैरे घालून घेतात आणि आज देवाची घटस्थापना होती. सकाळी देवाला अभ्यंग स्नान घालून नंतर देवाची घटस्थापना इथं होती. ही देवाची घटस्थापना झालेली आहे. या घटस्थापनेचं वैशिष्ट्य असं आहे की इथं सगळ्या गुरव समाजातल्या लोकांच्या नंदादीप 12 दिवस अखंड जाळल्या जातात आणि हे देवांचे वडील आहेत म्हातारदेव म्हणून. म्हातारदेवांच्या पुढे घटस्थापना केली जाते.
हा असा इथून पुढे उत्सव 12 दिवस चालू राहतो. आणि आज घटस्थापना, आज 11 वाजता हळदी लागणार देवाच्या सिद्धनाथ जोगेश्वरी मातांच्या. आणि उद्या हे दिवाळी मैदान म्हणून एक आमचा देवाचा कार्यक्रम असतो, तो चालू होणार उद्या. म्हणजे आज घटस्थापना झाली, उद्या भाऊबीजेला दिवाळी मैदानाचा कार्यक्रम असणार आहे. तर आजचा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता, आजपासून उपवास पण चालू होते. आजपासून उपवास चालू होते. मग ते 12 दिवस 12 दिवसाचे अखंड उपवास असतात. 12 दिवस आमच्यातली मुलं उभा राहतात. उभे उपवास म्हणतात त्याला. त्याची आपल्या तुळशीच्या लग्ना दिवशी देवाची लग्न रात्री 12 वाजता लागतात आणि त्याच दिवशी सकाळी पहाटे 6 वाजता घट उठतात. त्यावेळेस मग ते सांगता होते उपवासाची. त्यावेळेस मग जे नवरत्करी आहे ते मंदिरात येऊन दर्शन घेतात, नाताचे घट उठवतात आणि इथं गाभाऱ्यात विश्रांती घेतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घट स्थापना झाली आहे त्याविषयी बघितलं. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण भाऊबीजेची दिवाळी मैदान जे आहे ते बघू आणि त्यानंतर घट उठेपर्यंत तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ बघायला मिळतील सिद्धनाथाच्या नावानं. तर सिद्धनाथाचे सालकरी रामचंद्र हुंकारी गुरु यांच्याकडून आता आपण माहिती जाणून घेतली. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की उपास बसतेत कसे, तर ह्याची माहिती आपल्याला आकाश दे. आता जसं की आज आपले गट बसले सकाळी पहाटे 6 वाजता. तर जे भाविक आहेत, ज्यांचा कुलस्वामी आहे श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी, त्यांच्या घरी आजपासून घट बसवले जातात. तर घट सकाळी तुम्ही 5 वाजल्यापासून 12 पर्यंत म्हणजे 12च्या आत कधीही घट बसवू शकता. आणि ज्यांचे उपवास असतात, ज्यांचे 12 दिवसाचे उपवास असतात, त्यांनी आज एक टाइम जेवायचं आणि आजपासून त्यांचे उपवास चालू झाले. ते 12व्या दिवशी त्यांनी उपवास सोडला, एक टाइम जेवायचं आणि उपवास सोडायचा. आणि ज्यांचा उठता बसता उपवास असतो त्यांनी आज 1 टाइम फक्त म्हणजे एक टाइम फक्त जेवायचं आजच्या दिवस आणि रेग्युलर उद्यापासून त्यांचं काय आहार आहे तो ते घेऊ शकतात. आणि डायरेक्ट लास्ट दिवशी म्हणजे 12व्या दिवशी मग त्यांनी नंतर त्या दिवशी उपवास धरायचा, घट उठवायचे आणि त्याच्यानंतर आपला विधी पूर्ण कंप्लीट झाला असं समजलं जातं. जे मसवडमधले गुरव बांधव आहेत ते पुजारी, त्यांचे 12 दिवसाचे उपवास एकदम उभे असतात. म्हणजे धर्तीवरून आपला पाय एक उचलायचा नाही, एक वरती ठेवून तुम्ही झोपू शकता. जेवताना सुद्धा उभं राहून जेवायचं. म्हणजे करेक्ट 12 दिवस खाली अजिबात बसायचं नाही. तो सुद्धा व्हिडिओ आहे ना, तो डिटेलमध्ये, तो सेपरेट पण व्हिडिओ येईल, पुरेपूर तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल. तो व्हिडिओ पण आपल्या पेजला नक्कीच पडेल. तर आकाशनं पूर्णपणे आपल्याला उपासाची माहिती सांगितली. आजचा सगळ्यात महत्त्वाचा विषय हा होता की घटस्थापना झालेली आहे. उद्या म्हणजे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भाऊबीजेला होणारं दिवाळी मैदान, जे मसवडची सगळ्यात मोठी शान आहे, जी आपल्याला मागच्या वर्षी आपण रेकॉर्ड तोडलं होतं की 24 तासाच्या आसपास फटाकड्या कंटिन्यू वाजवत होत्या. म्हणजे मध्ये 1 मिनिट सुद्धा गॅप नसतो तिथं. तुम्ही जर कधी तुम्हाला यायला जमलं, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला आता लगेच यायला जमणार नाही, पण पुढच्या वर्षी तुम्ही दिवाळी मैदानाला नक्की या. कारण हे दिवाळी मैदान असं असतंय की कंटिन्यू फटाकडे वाजतात. मसवडमध्ये 24 तास म्हणजे 1 दिवस कंटिन्यू फटाकडे वाजतात. ही बघण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ दिवाळी मैदानाचा बघायला मिळेल. आणि असंच आम्ही तुम्हाला माहिती देत राहू आता इथून पुढे जमेल तशी सिद्धनाथाच्या नावानं. चांगलं.